नमस्कार मित्रांनो, राजेंद्र चव्हाण फाउंडेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत विश्वकर्मा कौशल्य विकास योजना 50% अनुदान प्लस 50% कर्ज योजना, म्हणजे खिशातून एकही रुपया न घालवता आपण ही योजनाचा लाभ घेऊ शकताय। योजना कशी आहे पहा। लाभ काय काय मिळणार आहे योजनेमध्ये? प्रशिक्षण मिळणार आहे मोफत, 50% अनुदान आणि 50% कर्ज पुरवठा, मधमाशा पालनासाठी साहित्य, मधपेट्या व मधयंत्रे पुरवठा। कार्यपद्धती कशी असणार आहे बघा। योजना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविली जाते। महाबळेश्वर येथे मध संचालनालयामार्फत प्रशिक्षण, मधमाशांच्या वसाहतीसह मधपेट्या व अन्य साहित्य वाटप, मध संकलन प्रक्रिया व विक्री। जिल्हा स्तरावर मंडळाची कार्यालये कार्यरत आहेत। आपण ज्या जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्यामध्ये कार्यालय आहे, तिथे भेटून आपण सविस्तर माहिती घेऊ शकता। शासन निर्णय पण त्यांच्याकडे असतो, त्याची प्रत तुम्ही तिथून घेऊ शकता। योजनेचे उद्दिष्ट काय आहे? सर्व घटकातील लाभार्थ्यांचे उत्पन्न वाढवून जीवनमान उंचावणे, मध उद्योगाच्या विकास व पायाभूत सुविधा निर्मिती करणे, व्यावसायिक मधपाळ तयार करणे। आता प्रशिक्षणामध्ये काय आहे? विशेष प्रशिक्षण, हे प्रशिक्षण कोणाकोणासाठी आहे? शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना 5 दिवसाचे प्रशिक्षण आहे। मधपाळ प्रशिक्षण 10 दिवसाचे निवासी प्रशिक्षण, संचालनालय किंवा मान्यताप्राप्त संस्थेमार्फत। प्रगतशील मधपाळ प्रशिक्षण 20 दिवसाचे आहे, जे की महाबळेश्वर येथे निवासी आहे। योजनेचे प्रमुख घटक, यामध्ये आपल्याला लाभार्थ्याच्या पात्रतेच्या अटी काय काय आहेत? तो साक्षर असावा, स्वतःची शेती जर असेल तर अधिक प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे, मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्रात 10 दिवसाचे प्रशिक्षण घेतलेले अनिवार्य असावे, जसे की आपण वरती पाहिलं। प्रगतशील मधपाळ पात्रतेच्या अटी, किमान 10वी उत्तीर्ण, वय 21 पेक्षा जास्त, शेती 1 एकरपेक्षा जास्त, स्वतःची किंवा भाड्याने असेल तरी चालेल, मधपालन, प्रजनन व उत्पादन प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा। त्यानंतर जर संस्था असेल तर संस्थेमध्ये जर तुम्ही नोंदणी असेल नोंदणीकृत, तर तुम्ही स्वतःचं प्रशिक्षण देखील खोलू शकता। 10 वर्षासाठी भाड्याने किंवा स्वतःच्या मालकीची 1 एकर किमान शेती असायला पाहिजे। प्रशिक्षण केंद्रासाठी 500 चौरस फूट इमारत देखील असली पाहिजे। मधपालन, प्रजनन व उत्पादन प्रशिक्षण देण्यासाठी सक्षम कर्मचारी पाहिजेत। लाभार्थी निवड निकष, परिसरात मधमाशांसाठी उपयुक्त फुलोरा असणारे पिके, झाडे व वनस्पती उपलब्ध असणे गरजेचे आहे। आता यामध्ये अर्थसहाय्य पहा कसं आहे। 50% अनुदान हे शासन देणार, 50% लाभार्थीकडून, पण ते खिशातून नाही, कर्ज स्वरूपात बँकेकडून तुम्हाला मिळेल, म्हणजे खिशातून एकही रुपया भरायची गरज नाही आहे। कर्जाची रक्कम ही मुद्रा योजना किंवा बँकांकडून तुम्हाला मिळवून दिली जाते। मध उद्योग प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त उमेदवारांना वित्तीय सहाय्य प्राधान्यानं दिलं जातं। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका, आणि महत्त्वाचे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे पुढील येणारी नवीन योजना ही सर्वात पहिल्यांदा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येऊन जाईल।